नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे विहिरीवरची वरात या रहस्यमय प्रेमकथेचा अंतिम भाग. माझी ही कथा आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, अभिप्राय लिहायलाही विसरू नका. ऐकत रहा विहिरीवरची वरात अंतिम भाग. दुसऱ्या दिवशी हेमा वीणासह मुंबईला पोहोचली. पप्पू चिमणाने त्याचा शब्द पाळला. एक अलिशान गाडी आणि ड्रायव्हर एसटी स्टँड बाहेर हजर होते. हेमाने मोबाईल काढून ड्रायव्हर आणि कारचा फोटो प्रत्यक्ष उभे असलेल्या कार ड्रायव्हरशी टॅली केला. दोघी जणी गाडीत बसल्या. हेमाने खुश होत वीणाकडे पाहिलं. वीणा पुन्हा कुठेतरी हरवली होती. तिने तिला गदागदा हलवलं. हेमा, आपण मुंबईत आलो आहोत, पण मला खूप अस्वस्थ वाटतंय. ओ, ॲलिस अँड वंडरलँड, पोहोचलात का परत तुम्ही तुमच्या दुनियेत? काही वेळातच गाडी एका बंगल्यापाशी थांबली. पप्पू, पप्पू, मी आले, हेमा आनंदाने चित्कारली. सामान न घेताच तशी तास पळत सुटली. त्या तरुणाने फेटा बांधला होता. ओठांवर झुपकेदार मिशा होत्या. डोळ्याला काळा गॉगल होता. तो तरुण गोरापान, उंच धिप्पाड होता. हेमा त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. वीणाला त्याला कुठेतरी पाहिलंय असं वाटू लागलं. तिला त्याला जवळून पाहायचं होतं, पण तो झपकन आत जायला वळला. प्रेमाची जोडगोळी आत जाऊ लागली. ड्रायव्हर त्यांच्याकडे पाहून टिंगलेने हसू लागला. वीणाला ते अजिबात आवडलं नाही. तिने गाडीतलं सामान गोळा केलं आणि खाली उतरली. का हसताय दादा? तुमच्या मालकाचं लग्न ठरलेलं पाहून तुम्हाला खुश व्हायला पाहिजे. ड्रायव्हरने वीणाला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. ती ड्रायव्हरच्या मागे सावकाश चालू लागली. रस्त्यावर भरपूर रांगोळ्या काढल्या होत्या. बंगल्याकडे जाणाऱ्या मार्गावर लाल गुलाबी पाकळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. एवढ्यात सर्वत्र रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई सुरू झाली. अंधार पडू लागल्याने बंगल्याच्या आवारातून कुणीतरी लाईट्स ऑन केले होते. बंगल्याबाहेर भरपूर मोठमोठ्या लक्झरी गाड्या लावल्या होत्या. बंगल्याच्या भिंतीवर लाईट्सच्या माळा, पताका आणि फुलांच्या माळा सोडल्या होत्या. कसलं फंक्शन आहे? हेमा त्या पप्पू चिमणाशी लग्न तर करत नाही आज? वीणाच्या मनात अनेक प्रश्न डोकावू लागले. तिने सरळ ड्रायव्हरलाच प्रश्न केला. आज इथे काय आहे दादा? आज धाकल्या मालकांचा वाढदिवस आहे. खूप थाटात साजरा होतोय. आता भावी आमदार साहेबांचे चिरंजीव म्हटल्यावर काय, एवढ्या मोठ्या नेत्याचा पोरग आहे, थाट तर असणारच. वीणा बुचकळ्यात पडली. हेमा म्हणत होती की पप्पू चिमणा तिचा प्रियकर आहे. त्याच्या मुलाचा वाढदिवस कसं शक्य आहे? काहीतरी चूक होते आहे. वीणाने प्रतिप्रश्न केला. मला एक सांगा, पप्पू चिमणा हे होणारे आमदार आहेत असं म्हणताय का? होय की. पप्पू चिमणा हे त्यांचं मित्रमंडळींनी लाडानं पाडलेलं नाव. त्यांचं खरं नाव आहे धनाजी रावजी कोंडे. लई मोठे नेते आहेत. आज ज्यांचा वाढदिवस आहे ना, त्यांचं नाव आहे राया धनाजी कोंडे. काय? आता मात्र वीणाला भोवळ येऊ लागली. एव्हाना ती गाडीपासून बंगल्याच्या गेटमधून आत शिरली होती. नाव ऐकताच तिने दचकून बंगल्याकडे पाहिलं. तो बंगला म्हणजे चक्क तिला स्वप्नात दिसणारा वाडा होता.
अंधार पडल्याने तिला फारसं समजलं नव्हतं. शिवाय वाड्याच्या भिंतींवर भरपूर रोषणाई असल्याने मूळ रंग कळत नव्हता. पण 100% हा तोच वाडा होता. वाड्याच्या आवारात सर्वत्र पाहुणे मंडळी मऊ रेशमी खुर्च्यांवर विराजमान झाली होती. मध्यभागी जादूगार जादूचे प्रयोग दाखवत होता. हॅपी बर्थडे राया असा एक मोठा सोनेरी बोर्ड लावण्यात आला होता. नोकर मंडळी पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात व्यग्र होती. हेमा त्या पप्पू चिमणा उर्फ धनाजी कोंडे यांच्याशी बोलत उभी होती. वीणाला पाहताच तिने तिला बोलावलं. वीणा त्यांच्यापाशी गेली. ती धनाजी कोंडे यांच्यापासून 2 फुटांवर उभी होती. हेमाने तिची त्यांच्याशी ओळख करून दिली. वीणा, हा पप्पू चिमणा. पप्पू, ही वीणा. धनाजी कोंडे उर्फ पप्पूने वीणाला हात जोडून अभिवादन केलं. वीणा विचारात पडली. तिने स्मरणशक्तीला ताण दिला. रायाच्या खोलीत त्याच्या फॅमिलीचे अनेक फोटो होते. त्यात धनाजी कोंडे यांचेही अनेक फोटो होते. हे नक्की तेच आहेत. पण हे एवढे तरुण कसे? ह्यांचं वय जेमतेम 25 असावं. ह्यांच्या मुलाचा, रायाचा वाढदिवस. म्हणजे राया आत्ता किती वर्षाचा आहे? धनाजी कोंडे यांनी एका पाठमोऱ्या स्त्रीला हाक मारली. जया, इकडे ये, तुझी ओळख करून देतो. ही वीणा, माझ्या या लांबच्या बहिणीची म्हणजे हेमाची ही जिवलग मैत्रीण. एक वीणाच्याच वयाची तरुणी कडेवर छोटं मूल घेऊन त्यांच्यापाशी आली. वीणाला तिने नमस्कार केला. ही माझी बायको जया आणि हा आमचा राजकुमार राया. आज त्याचा वर्षाचा वाढदिवस आहे. वीणाने त्या दोघांकडे पाहिलं. त्या जयाबाईच होत्या आणि तिचा राजकुमार राया फक्त 1 वर्षाचा. वीणाला पाहताच तो तिच्याकडे झेप टाकून आला. वीणा, या रायाला तू आवडलीस वाटतं. घे, पप्पी घे त्याची. हेमाला हसू आवरत नव्हतं. वीणा तिच्याकडे पाहून कडवट हसली. मला खूप थकल्यासारखं वाटतंय. जरा फ्रेश व्हायचं होतं. वीणाने लहानग्या रायाला जयाबाईंकडे दिलं. तुम्ही पडा थोडा वेळ. एवढ्या लांबून प्रवास करून आलात, थकल्या असाल. केक कापायला अजून वेळ आहे. मी निरोप पाठवेन तुम्हाला, तरुण जयाबाई अगत्याने म्हणाल्या. त्यांनी नोकराला जवळ बोलवलं. सदा, या 2 पाहुण्यांना आपल्या गेस्ट रूम मध्ये ने. म्हातारा सदा तेथे आला. त्याने सामान उचललं. त्याच्या मागे वीणा आणि हेमा निघाल्या. वीणा सगळ्या बंगल्याचं निरीक्षण करत होती. तोच तर वाडा आहे हा, ज्याचं इंटेरियर मी केलं. काका, इथे एक विहीर आहे ना? अवय तर, ही काय ते समोर? म्हाताऱ्या सदाने एक खोली उघडली. त्यात सामान ठेवलं. ही तीच खोली आहे ज्यात लग्नानंतर मी आणि तारा झोपलो होतो. खिडकीतून ती विहीर दिसते. वीणाने खिडकीतून बाहेर पाहिलं. खरोखर तीच ती विहीर होती. हेमाने स्वतःला मऊ बिछाण्यावर लोटून दिलं. आ हा 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 हा, काय गाद्या आहेत. अशी मस्त झोप आलीये मला. असं वाटतंय फंक्शन को मारो गोली. छान पैकी AC ऑन करून ताणून द्यावं. वीणाने हेमाचा कान धरून तिला बसवलं. हेमे, झोपतेस काय? इथे काय घडतंय? नक्की तुझं काय चाललंय? हेमा खो खो हसू लागली. वीणे, तुझं स्वप्नातला राजकुमार, तुझा राया बाहेर डायपर घालून आईच्या कडेवर बसलाय. तो स्वतःच 1 वर्षाचं बाळ आहे. आणि म्हणे आमची 2 जुळी बाळ. हेमा पोट धरधरून हसत होती. वीणाला गहीवरून आलं. दुसऱ्याच्या दुःखावर असं हसू नये हेमा. मला एक सांग, तुला पप्पू चिमणाचं खरं नाव ठाऊक नव्हतं? ए,
नाही ग विणे, मला इथे आल्यावरच त्याचं नाव धनाजी कोंडे आहे हे कळलं. नाहीतर मी तुला कधीच सांगितलं नसतं का की मी तुझ्याच सासऱ्याच्या प्रेमात पडलीये म्हणून. हेमा पुन्हा वेड्यासारखी हसत सुटली. वीणाने तिच्या कानफटात मारली. तुला लाज नाही वाटत एका विवाहित पुरुषाशी लफडं करायला? ओ, सासऱ्यांच्या सुनबाई जाग्या झाल्या. तुमच्या सासूबाई म्हणजे जयाबाई माझी होणारी सवत आहे आणि तुझा राया माझा सावत्र मुलगा. माझं सोड, तू हा वेडेपणा का करतेस? अविवाहित तरुण मेले होते का? आहेत की, सगळे जिवंत आहेत, पण ते माझ्यासाठी नाहीत. हे मे, तुला काय म्हणायचंय? माझे वडील लहानपणी वारले. आईने पापड लोणची विकून दळण कांडण करून लोकांकडे स्वयंपाकाची कामं करून मला वाढवलं. मी नोकरी करून तुझ्यासारखं पायावर उभं राहावं ही तिची इच्छा. पण माझी बुद्धी सुमार. मी काही तुझ्यासारखी शिकले नाही आणि मला नोकरीची आवडही नाही. पण मी आईसारखी स्वयंपाकात घरकामात तरबेज आहे. आजकालच्या मुलांना कमावती चांगली नोकरी करणारी मुलगी हवी. मला अनेक ठिकाणाहून निव्वळ नोकरी नाही म्हणून नकार आले. बरं, मानपान थाटात लग्न लावून द्यायची आईची ऐपत नाही. ज्या मुलांना घरदार शेतीवाडी नाही, नोकरी अगदी किरकोळ आहे, अशा स्थळांनाही मी होकार दिला होता. पण स्वतः भुक्कड असले तरी यांना लग्नात गोतावळा जमवून हवा, विधिवत समारंभ पार पडायला हवा. म्हणजे कमीत कमी आईला 50,000ची तरी फोडणी. आमच्याकडे तेवढेही नाहीत ग. अशातच मला हा पप्पू भेटला. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्याने मला लग्न झाल्याचं, एक मुलगा असल्याचं उशिरा सांगितलं. मला थोडा धक्का बसला. मी काही दिवस त्याचा नंबर फोनमध्ये ब्लॉक केला. पण मनाला चुटपुट लागली ग. त्याची खूप आठवण येऊ लागली. मी त्याच्यात खूपच गुंतले होते आणि त्याची ही अवस्था माझ्यासारखीच झाली होती. आम्ही काही मुद्दाम नाही केलं ग, ते झालं. विणे, तो माझ्याशी लग्न करणार आहे. आमच्या होणाऱ्या मुलांना त्याचं नाव देणार आहे. आपल्याकडे कायदा अस्तित्वात आहे हेमे, आणि कायद्याला पहिली बायको असताना दुसरी करणं नामंजूर आहे. तुला वाटतंय की धनाजी कोंडे म्हणजे तुझा हा पप्पू बायको आणि मुलाला सोडेल? ही कायदा गेला खड्ड्यात. विणे, मी पप्पूला म्हणतच नाहीये की बायको मुलाला सोड. ते राहतील इथे. पप्पू मला मुंबईत एक दुसरा फ्लॅट आणि गाडी घेऊन देणार आहे. बँकेत माझ्या नावे करोडो रुपये ठेवणार आहे. मला दागदागिने घालणार आहे. एवढं सगळं वैभव मिळणार असेल तर काय वाईट आहे? हा, फक्त अधिकृतरित्या तो मला बायको म्हणून कुठे मिरवणार नाही. दॅट्स ओके. नॉट ओके हेमा. जयाबाईंचं काय? ती खूप संशयी आहे. पप्पू देखणा असूनही लफडेबाज नाही. तो बायकोशी एकनिष्ठ होता, पण त्याची बायको त्याला खूप छळते, सूट संशय घेते. म्हणून कंटाळून त्याने माझ्याशी अफेअर केलं. ती बाई मनोरुग्ण आहे. तिला औषधं चालू आहेत. पप्पू तिला समजवेल. मला सवत म्हणून तिला स्वीकारावंच लागेल. सटवे, असा डाव आहे तुझा? माझ्या नवऱ्याची लांबची बहीण म्हणून आली आहेस, माझ्या संसारावर विस्तव फिरवतेस होय? जया कधी बाहेर येऊन उभी राहिली ते दोघींना कळलंच नाही. कुणाला काही कळायच्या आत तिने हेमाला बडवायला सुरुवात केली. कळवळून हेमा खोलीबाहेर विहिरीकडे पळत सुटली. जया तिच्या मागोमाग तेथे पोहोचली. जयाला आवराला वीणाही त्यांच्या मागे आली. पण जया रागाने बेभान झाली होती. विहिरीच्या कठड्यापाशी हेमा आणि तिच्यात झटापट सुरू होती. अचानक एक अलार्म जोरात वाजायला लागला. डॉक्टर जोशींनी वीणाला पॅरानॉर्मल हालचाली दर्शवणारं एक मशीन दिलं होतं. ते आताही वीणाच्या पर्समध्ये होतं. तेच मशीन आता अलर्ट अलार्म देत होतं. वीणाने ते मशीन बाहेर काढलं.
त्या मशीनमध्ये विचित्र लहरी येऊ लागल्या. एक आकृती त्या मशीनमध्ये दिसू लागली. वीणाने घाबरून ते खाली फेकून दिलं. डॉक्टर जोशींना फोन लावू का? हे पहिल्यांदा असं वाजलं. याचा अर्थ इथे काहीतरी ॲबनॉर्मल घडतंय. वीणाने पर्समध्ये हात घातला. फोन पर्समध्ये नव्हता. तो बहुधा खोलीतच राहिला. एवढ्यात धप असा आवाज झाला. जयाने हेमाला विहिरीत ढकलून दिलं होतं. पोहता येत नसलेल्या हेमाच्या नाकातोंडात पाणी शिरलं. विणे, विणे, मला वाचव, हेमा ओरडू लागली. मोठमोठ्यांदा ओरडणाऱ्या हेमाचा आवाज काही वेळातच क्षीण झाला. विहिरीच्या कठड्यापाशी जया भेसूर हास्य करत उभी होती. मी तिला मारलं. ढकलून दिलं त्या सटवीला विहिरीत. जयाला वेड लागलं होतं की काय कुणास ठाऊक. आनंदाने चित्कारत ती कठड्यापाशी उड्या मारत पळू लागली. या सगळ्या वास्तवाशी तेथे उभ्या असलेल्या वीणाचं नातच तुटलं होतं जणू. हेमाच्या किंकाळ्या, जयाचं वेडेपणाचं नाचणं हे वीणाच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हतं. कारण तेथे तिला अदृश्य वऱ्हाडी वाजंत्रीचा, ढोल ताशांचा गजर ऐकू येऊ लागला. ते उग्र भेदक संगीत एवढं वाढलं की वीणाने कानावर हात ठेवले. डोळे मिटून घेतले. काही क्षणांनी डोळे उघडले तर समोर ती कंदीलधारी स्त्री उभी होती. आलीस? म्या कधीची वाट पाहत होते. तुझा गृहप्रवेश करायचा आहे. ते बघ, माप भरून ठेवलंय मी. मुंडवळ्या पण बांधून झाल्या. वीणा विहिरीच्या कठड्याच्या त्या मधल्या पोकळीपाशी उभी होती. तिच्या कपाळाला मुंडावळ्या बांधल्या होत्या. तिच्या पायाशी तांदळाचं माप ठेवलं होतं. तिने डोळ्यांची उघडझाप केली. ती स्त्री अजूनही विकट हास्य करत उभी होती. तुम्ही माझा पिच्छा का धरलाय? काय हवंय तुम्हाला? तुम्ही कोण आहात? म्या घरची लय जुनी सासू आहे. पोरी, तू पुण्यवान पोरगी आहेस. तू रायाची बायको म्हणून या घरची सून बनून माप ओलांडून येणार आहेस. तुझ्या पोटी या घराण्याचे वंशज जन्म घेत्याल तवा मला मुक्ती मिळेल. म्या माझ्या सुनांना लई छळलं. त्याची शिक्षा म्हणून मी हितच भटकत्या. एक पुण्यवान बाई या घरात सून म्हणून येईल तवाच मी मुक्त होईल. ते कसं शक्य आहे? राया 1 वर्षाचा आणि मी 22 वर्षांची. मी त्याची बायको कशी होणार? तुझ्या पुढल्या जन्मी तुझं रायाशी लगीन होईल. आणि त्यासाठी आता मला हे करावंच लागेल. येस, तुझं नशीब आहे. त्या स्त्रीने वीणाला विहिरीत ढकलून दिलं. वीणाच्या पायाने माप विहिरीत सांडलं. त्या पाठोपाठ वीणा आत पडली. हेमा केव्हाच गतप्राण झाली होती. वीणाचाही प्राण गेला. विहिरीत पडता पडता तिच्या डोळ्यांसमोर स्वप्नात पाहिलेली लग्नपत्रिका तिच्या डोळ्यासमोर तरळून गेली. त्यात नाव होतं कुमारी वीणा विजय देशमुख. म्हणजे जे घडलं ते तिच्या दादाच्या मुलीच्या नशिबात. हो, कारण वीणाचं आत्ताचं नाव होतं कुमारी वीणा विठ्ठलराव देशमुख. म्हणजे वीणा गतप्राण झाली. भाग 19. विजय, पोरा सांभाळ स्वतःला. तू असा खचलास तर तुझ्या बायकोने आणि पोराने कोणाकडे पाहायचं? दादा पाटलांनी विजयच्या म्हणजे वीणाच्या भावाच्या खांद्यावर थोपटलं. विजय दादांच्या खांद्यावर डोकं ठेवून स्फुंदून रडू लागला. मी कपाळ करंट आहे. बाबांशी वीणाशी मी खूप वाईट वागलो.
मला खूप पश्चाताप होतोय. हेमा वीणाच्या मृत्यूची बातमी कळताच विठ्ठलरावांना धक्का बसला. जागच्या जागी ते जे कोसळले ते परत कधीही न उठण्यासाठीच. विठ्ठलरावांचाही मृत्यू झाला. गणेश पाटलाने वीणाच्या भावाला म्हणजे विजय देशमुखला कळवलं. तो बायको मुलासकट धावत आला. वीणा, हेमा आणि विठ्ठलराव या तिघांचे अंत्यसंस्कार त्यानेच केले. वडील आणि बहिणीची शेवटची भेट झाली नाही याची त्याला खंत वाटू लागली. विठ्ठलरावांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्याने गावातच राहायचं ठरवलं. त्याच्या पत्नीनेही त्याला विरोध केला नाही. शहरातली नोकरी त्याने सोडून दिली. 2 वर्षांनी विजय देशमुखच्या पत्नीला दिवस गेले. 9 महिन्यांनी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती थेट वीणासारखीच दिसायला होती. विजयला खूप आनंद झाला. बाळाला पाहायला गणेश पाटील आणि दादा पाटील आले. त्यांनीही तेच उद्गार काढले. विजय, तुझी पोर म्हणजे दुसरी वीणा. मला तर वाटून राहिले वीणानेच तुझ्या पोटी जन्म घेतलाय. खरंय दादा, वीणाच आहे ही. मी तिला वीणाप्रमाणेच इंटिरियर डिझायनर बनवेन जर तिची इच्छा असेल तर. आणि तिचं नावही मी वीणाच ठेवणार. आणि ती जर इंटिरियर डिझायनर झाली तर माझ्याच फर्ममध्ये पाठवायचं नोकरी करायला. गणेश पाटील हसले. त्यांनी छोट्या वीणाच्या डोक्यावरनं हात फिरवला. विजयने बाळाचं बारसं थाटात केलं आणि तिचं नाव ठेवलं वीणा. वीणा विजय देशमुख. वीणा झपाझप मोठी होऊ लागली आणि 22 वर्षांनी खरोखरच राया वीरपूर गावात आला आणि वीणा रायाची भेट झाली. तीच ती मर्सिडीजवाली थोबाडीत मारणारी भेट. पुढची गोष्ट तर तुम्हाला माहीत आहे. तुम्ही सर्व त्यांची लव्ह स्टोरी आधीच ऐकलेली आहे. धन्यवाद.